नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, महाराष्ट्र पोलीसमध्ये पोलीस शिपाई चालक संवर्गात रिक्त असलेली पदे एकूण बघा किती आहेत? 487 पदांसाठीची भरती आलेली आहे। आणि कोणकोणत्या ठिकाणी किती पद आहेत हे तुम्हाला इथं तक्त्यामध्ये दिलेले आहेत। मित्रांनो बघा, सगळ्यात जास्त पद पुणे शहरासाठी आहेत। 105 पद पोलीस शिपाई चालकची पुणे शहरासाठी भरली जाणार आहेत। त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या ठिकाणी किती रिक्त पद आहेत हे या तक्त्यामध्ये पाहू शकता। मित्रांनो, या पोलीस शिपाई चालक भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याच्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करावं लागणार आहे, त्याचबरोबर तिथं तुम्हाला कोणत्या ठिकाणी किती जागा उपलब्ध आहेत हे मी समोर सांगितलेलं आहे। तुम्हाला परीक्षा फी किती असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे आणि तुम्हाला तिथं शारीरिक पात्रता काय लागणार आहे, लेखी परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करायची, या सर्व प्रश्नांची उत्तरं मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही पोलीस भरतीच्या चालक पदाची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय माफक दरामध्ये इथं बघा तांत्रिक 500 पेक्षा अधिक प्रश्नांची PDF मी तुम्हाला या आपल्या mtechsolu.com या वेबसाईटवरती उपलब्ध करून दिलेले आहे। तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ती PDF देखील खरेदी करू शकता। अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे परीक्षेमध्ये विचारले जातात, असे संभाव्य प्रश्न मी तुम्हाला या PDF मध्ये दिलेले आहे। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती ही जी काही भरती आहे या भरतीची संपूर्ण तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करून घेतली जाते। त्यासाठी मित्रांनो ह्या PDF ची लिंक देखील मी तुम्हाला काय केलेलं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत जरी सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज मित्रांनो माझी एक तुम्हाला विनंती आहे, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। म्हणजे या भरती संदर्भातील सगळे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही चालक आहेत त्यांची संपूर्ण तयारी जी आहे ती तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली आहे। त्यासाठी तुम्ही ड्रायव्हर भरतीची प्लेलिस्ट पहा, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील। अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आहेत मित्रांनो। तर बघा, ही जी भरती आहे पोलीस शिपाई चालक पदाची, त्याच्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणकोणत्या घटकामध्ये इथं जागा उपलब्ध आहेत हे तुम्हाला या तक्त्यामध्ये दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। त्याच्यामध्ये बघा, तुम्ही ज्या वेळेला ऑनलाईन ॲप्लिकेशन करणार आहे ते ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची जी लिंक आहे ती तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आपल्याला बघा तिथं वयोमर्यादा किती असणार आहे, तर आपल्याला खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी वयोमर्यादा बघा किमान किती आहे? 19 वर्ष, कमाल 28 वर्ष। जे काही कास्ट कॅटेगरीमधून येतात त्यांच्या देखील इथं तक्त्यामध्ये वयोमर्यादा दिलेल्या आहेत, त्या वयोमर्यादा तुम्ही पाहू शकता। आणि तुम्ही ज्या कास्ट कॅटेगरीमधून येता त्याच्यासाठी किती किमान आणि कमाल वयोमर्यादा आहे हे तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिलेलं आहे मित्रांनो। कारण सगळ्या वयोमर्यादा वाचत बसेल तर हा व्हिडिओ मोठा होईल आणि ज्या गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्या आहेत त्या सांगायच्या राहून जातील। आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे। आपल्याला इथं किमान 12वी पास असणं आवश्यक आहे। तुमचा जर ITI वगैरे झाले असेल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता, तुमचा डिप्लोमा झाला असेल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो। किंवा तुम्ही मुक्त विद्यापीठातून 12वी केली असेल तरी देखील तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता, या परीक्षेचा फॉर्म भरू शकता। आता बघा, इथं शारीरिक पात्रता काय असली पाहिजे। महिला उमेदवारांकरता उंची बघा 158 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी, छातीची अट इथं महिला उमेदवारांकरता नाही। पुरुष उमेदवारांकरता बघा 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी उंची। त्याच्यानंतर छातीचं बघा इथं काय आहे, न फुगवता 79 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी व फुगवून 5 सेंटीमीटर पेक्षा कमी, त्याच्यामध्ये फरक नसावा। आलं का लक्षात? चला, तृतीयपंथी जे ट्रान्सजेंडर आहेत त्यांची स्वतःची लिंग ओळख महिला अशी केलेली आहे, त्यांच्यासाठी 158 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी। आणि स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेली आहे, त्यांच्यासाठी 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी। बघा, तृतीयपंथींसाठी छातीची इथं आवश्यकता नाही हे नमूद केलेलं आहे। आलं का लक्षात? त्याचबरोबर सूट कोणाला आहे बघा, जे नक्षलवादी कारवाईत किंवा पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केलेली शारीरिक पात्रता शिथिल करण्यात आलेली आहे, त्यांच्यासाठी छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही असं म्हणण्यात आलेलं आहे मित्रांनो। बघा,
तुमचं जर सिलेक्शन पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक किंवा पोलीस शिपाई चालक झालं तर तुमचं ज्या जिल्ह्यात सिलेक्शन झालं आहे त्या जिल्ह्याच्या बाहेर तुमची बदली केली जाणार नाही, हे देखील इथं नमूद केलेलं आहे। अन्य अर्हता बघा काय असली पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे LMVTR लायसन्स असणं आवश्यक आहे किंवा LMVचं लायसन असणं आवश्यक आहे। यापैकी कोणतंही एक लायसन तुमचं आवश्यक आहे त्या ठिकाणी। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जर त्या ठिकाणी नियुक्ती झाली तर नियुक्तीच्या दिनांकापासून 5 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही HGV किंवा HPMV हे लायसन आहे, हे लायसन काढून घेणं अतिशय आवश्यक आहे तुमचं सिलेक्शन झाल्याच्या 5 वर्षांनंतर। आलं का लक्षात? अतिशय मोठी भरती आलेली आहे, जवळपास 500 जागा या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये ड्रायव्हर या पदासाठी आहेत। त्याचबरोबर तुमच्याकडे संगणकाचे प्रमाणपत्र देखील असणं आवश्यक आहे मित्रांनो। शैक्षणिक अर्हता व इतर कागदपत्र जे आहेत तुमची कास्ट सर्टिफिकेट असेल, डोमिसाइल असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं अपलोड करायच्या आहेत। ज्यावेळेला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जाणार आहे त्यावेळेला तुम्हाला तिथं त्या सगळ्या गोष्टी घेऊन जायचं आहे। शारीरिक चाचणी होणार आहे। शारीरिक चाचणीमध्ये बघा 600 मीटर धावणे 30 गुण आहे, गोळाफेक 20 गुण आहे। महिला उमेदवार 800 मीटर धावणे 30 गुण, गोळाफेक 20 गुण, अशी 50 गुणांची मैदानी चाचणी तुमची तिथं होणार आहे। तृतीयपंथी पुरुष बघा, त्याच्यामध्ये ज्यांची पुरुष म्हणून लिंगाची ओळख केली आहे त्यांची बघा 600 मीटर धावणे 30 गुण, गोळाफेक 20 गुण। महिला तृतीयपंथी स्वतःची लिंग ओळख महिला पुरुष तृतीयपंथी लिंग अशी केली आहे, त्यांच्यासाठी 800 मीटर धावणे त्यांना 30 गुण, त्याचबरोबर गोळाफेक 20 गुण, असे एकूण 50 गुणांची त्यांची देखील मैदानी चाचणी घेतली जाणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो बघा, शारीरिक चाचणी झाल्यानंतर चाचणीत किमान 50% गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी देखील तिथं द्यावी लागणार आहे। सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित 40% गुण मिळवून उमेदवार उत्तीर्ण व्हावे लागणार आहे। तर हलके मोटार वाहन चालवण्याची तुमची चाचणी होणार आहे 25 गुणांची, जीप प्रकारातील वाहन चालवण्याची चाचणी होणार आहे 25 गुणांची। आलं का लक्षात? या तुमच्या चाचण्या होणार आहेत तुमची तिथं। त्याच्यानंतर लेखी परीक्षा देखील होणार आहे। लेखी परीक्षा मध्ये बघा, शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार लेखी चाचणीसाठी तिथं पात्र असतील। त्याच्यामध्ये तुम्हाला लेखी चाचणीमध्ये विषय कोणते आहेत बघा, इथं अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण आणि सगळ्यात महत्त्वाचं मोटार वाहन चालवणे वाहतुकीबाबतचे नियम, हे तुम्हाला तिथं परीक्षेसाठी प्रश्न विचारले जाणार आहेत। या सर्व प्रश्नांची तयारी मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतलेली आहे। खूप सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। तर अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीसमध्ये ड्रायव्हर या पदाची भरती आलेली आहे आणि अतिशय चांगली भरती, एकूण 487 पदांची ही भरती असणार आहे। तर मित्रांनो जास्तीत जास्त या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करायचा आहे, तुमचं सिलेक्शन हे नक्कीच होणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।